सूर्यश्री ग्रुपतर्फे उपस्थितांचं स्वागत करते. 28 मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिवस. या जन्मदिवसाचं औचित्य साधून जयोस्तुते हा सावरकरांवर आधारित कार्यक्रम सूर्यश्रीतर्फे करायचं ठरलं. यामध्ये सावरकरांचं एकूणच कार्य आणि त्यांचं विविध अंगाने केलेलं लेखन हे सगळं यामध्ये येईल याचा थोडासा प्रयत्न केला आहे आम्ही. ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला ज्याने हस्ते पर हस्ते मदत केली आहे. सुधीर आडिवरेकर आहे, स्वार मॅडम आहेत, प्रदीप जोशी आहे, बाळपुराणिक आहेत ज्यांनी आम्हाला ही सावरकरांची मूर्ती आजच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिली. आमचे नेहमीचे साऊंड आम्हाला अतिशय उत्कृष्ट देणारे सूर्यश्रीच्या सर्व उपक्रमांमध्ये गुरुपौर्णिमा असेल, भजनाचे आमचे कार्यक्रम असतील, सुगम संगीताचे असतील, आपले आलेले इतर कार्यक्रम ॲडजस्ट करून ते आमच्यासाठी साऊंड उपलब्ध करून देतात. त्यामुळे राजन नाईक सर त्यांचेही आभार. हा हॉल ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिला, सूर्यश्रीचे कार्यक्रम इथे होतात त्या अतुल मयंकरांचे, त्यांच्या संपूर्ण परिवाराचे सुरुवातीलाच आभार मानते. कारण एकदा गाणं आणि ह्याच्यामध्ये गेलो की त्याच आठवणीत तुम्ही घरी जावं अशी आमची मनापासून इच्छा आहे. त्यानंतर प्रसन्न सर जे सूर्यश्रीचे आमच्या सगळ्या कार्यक्रमांचे व्हिडिओ करून नंतर अगत्याने आम्हाला ते पाठवतात, त्यामुळे त्यांचेही आभार. मंगेश आणि सिद्धेश हे दोघंही आपापली जॉब असतील, आपली कामं असतील, सगळं ॲडजस्ट करून आमच्यासाठी एका फोनवर येतात, त्यामुळे त्यांचेही आभार. आणि सूर्यश्रीला अशीच साथ तुमची कायम राहू दे. आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. जयोस्तुते. भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. खरं तर भारतरत्न ही उपाधी स्वातंत्र्यवीरांना शोभून दिसते. अहो, जे आपल्यासाठी अमूल्य आहे त्यांना भारतरत्न ही पदवी द्यायला सरकार कशाला हवे? नारायण राजहंस यांना बालगंधर्व ही पदवी लोकमान्य टिळकांनी दिली आणि ती आपण स्वीकारली. लता दीदींना गानकोकिळा, गानसम्राज्ञी या पदव्याही लोकांनीच दिल्या. स्वातंत्र्यवीर हे नामविशेषही लोकांनीच दिलं आणि ते रूढही झालं. तसंच या आपल्या रत्नाला आपणच भारतरत्न या उपाधीने गौरवूया. भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या नावातल्या प्रत्येक शब्दाला वजन आहे. दामोदर सावरकरांचे देशभक्त मुलगे, या मुलांमुळे, सुनांमुळे या आडनावालाही भारदस्तपणा आला, अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं. आणि जेवढ्या वेळा आपण हे नाव उच्चारू तेवढ्या वेळा आपल्यालाही पुण्य मिळालं. या स्वातंत्र्याच्या इतिहासात या संपूर्ण कुटुंबाचंच नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं जाणं अपेक्षित होतं. पण जिथे एकाच घराण्याची सत्ता होती तिथे बाकीच्यांचे काय? अहिंसेच्या जीवघेण्या दिखाव्याने अनेक क्रांतिकारकांचा बळी गेला. इथे सावरकरांच्याच काही ओळी आठवतात. कितीतरी सुलहित सहज किती तार न बहुताडी, ताडीशी तनुबीन तुटे, शिथिल तरी गीती कुठे. म्हणजे एखाद्या तंतुवाद्याची तार घट्ट बांधली तर ती तुटणारच, आणि जर सैल बांधली तर त्यातून गीतच उमटणार नाही. याचाच अर्थ कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. याच अहिंसेच्या अतिरेकी यज्ञात अनेक हिंदू होरपळून निघाले. सावरकरांचा स्वतःवरचा प्रचंड संयम, प्रखर देशभक्ती, जे ठरवलंय ते साध्य करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत घेतलेले परिश्रम,
जातीपातींच्या पलीकडचा विज्ञाननिष्ठ नेता. अत्यंत उपेक्षा वाट्याला येऊनही आपले कार्य अविरत सुरूच ठेवणारे भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. असेच सावरकर ब्रिटनच्या किनाऱ्यावर उभं राहून ढसाढसा रडत होते. आपल्या कुटुंबाची वाताहत होत असतानाही शांत असणारे सावरकर आज इतके भावनाविवश का झाले याचंच निरंजन पालांना राहून राहून आश्चर्य वाटत होते. ते त्यांच्या जवळ गेले तेव्हा सावरकरांच्या मुखातून काही शब्द उमटत होते. निरंजन पालांनी कोटाच्या खिशातून डायरी काढली आणि झराझर त्यांचे ते शब्द लिहून घेऊ लागले. तो होता एका अजरामर काव्याचा जन्म, ने मज सीने. हे गीत हे केवळ निरंजन पालांमुळे ही देणगी जी आहे त्यांनी लिहिलेली ती आपल्यापर्यंत पोहोचली. या काव्यात एकीकडे त्यांनी सागराला खलनायक ठरवलं, कारण त्यांना वाटतंय माझ्या आईला वचन देऊनही तू मला परत नेलं नाहीस. माझ्या ज्ञानाचा उपयोग मला देशासाठी करता आला नाही. त्यावेळी ते सागराला सांगतात, ह्याच भारत मातेचा सुपुत्र अगस्ती तुला आठवतोय ना, ज्याने एका पळीमध्ये तुला पिऊन टाकलं होतं. तू या आंग्ल देशाला घाबरून मला परत नेत नाहीयेस, पण आता तू जर माझं ऐकलं नाहीस, माझं वचन मोडलंस, तर माझी भारत माता परत एकदा तुझी तक्रार त्या अगस्तीकडे करेल. त्याआधी ने मज सीने परत मातृभूमीला.
तर सावरकरांचा मूळचा पिंड हा कवीचाच, पण राष्ट्रकवी. अनेक देशभक्तीपर गीतं, पोवाडे, ओव्या, खंडकाव्य, महाकाव्य, अनेक ग्रंथ, संन्यस्त खड्गसारखं संगीत नाटक, अहो इतकंच काय तर लावणी देखील. पण सगळीकडे फक्त आणि फक्त भारतमाताच. सावरकरांनी वयाच्या 10व्या वर्षी माझी मातृभूमी या विषयावर निबंध लिहिला. तो तर केवळ अप्रतिम. एका शब्दाला किती प्रतिशब्द. या प्रतिशब्दांची मराठी भाषेला दिलेली देणगी ही सावरकरांचीच. ऐकूया यातील काही भाग. स्वदेश म्हणण्याचे भाग्य कोणाच्या ललाटांना अलंकृत करण्यासाठी राखून ठेवलं आहे. या भरतभूमीला मातृस्थानी मानून तिला हे मातर, हे आई असे म्हणून कोणाच्या जीवांना ही धन्यता लाभली आहे. ती धन्यता आमच्या जीवांना लाभली आहे. त्या परमपवित्र आर्य भूमातेची तुलना कोण करू शकणार आहे. अहो, रामायणा इतकं सकस दुसरं कोणतंही काव्य या जगात अस्तित्वातच नाही. व्यासोच्छिष्टम जगत सर्व असा तो महाभारत रचणारा व्यास याच भूमीचा पुरुषोत्तम. महाकवी कालिदास आणि त्याचं ते शाकुंतल याच भूमीचं. अहो, आमच्या कवितेत लक्ष्मी आहे, पण इतरांच्या लक्ष्मीत कविता कुठे आहे. हे आर्य वसुंधरे, तू सुजला, सुवर्णा, सुरला आहेस, तुला आमचे वंदन. हे ऋतुमती, तू सुभग आहेस, हे वसुमती, तुला आमचे त्रिवार वंदन असो. हे विविध विहंगमे, हे विविध कुसुमे, हे निसर्गरम्ये, हे पुराण देवी पुरंद्री, हे शास्त्रज्ञ, हे प्रभामयी, हे धर्ममयी, हे वीर्यमयी, तुला आमचे अनंत वेळा लोटांगण असो. हे स्वातंत्र्य तिलक भूषिते, वंदे मातरम. त्यावेळी अंदमानला पोहोचताच क्षणीच त्यानं झालेल्या शिक्षेपेक्षा इथं भारताचं आरमार केंद्र होऊ शकतं. कारण ह्याचा 3/4 भूभाग हा पाण्याने वेढलेला आहे, याकडे अधिक लक्ष केलं. कधी काळी महाकाव्य लिहायची इच्छा असलेल्या सावरकरांनी काळ्या पाण्याच्या शिक्षेचा उपयोग या लिखाणासाठी केला. यासाठी रोज 10 ते 20 कविता रचायच्या, त्या पाठ करायच्या, परत नवीन रचायच्या. त्यावेळी जुन्याची आवृत्ती करून परत नवीन पाठ करायच्या. कमलासारखं काव्य, महासागरसारखं खंडकाव्य, हिंदुत्व सारखे ग्रंथ, हे इथलंच लिखाण. येथूनच ते आपल्या बहिणीला ओवी रूपानं पत्र पाठवत असत. जयासी तुवा प्रतिपाडिले, मातेचे स्मरण होऊन दिले, श्री बहिणी वत्सले, बंधू तुझा तो तुझनमी. येथून त्यांनी आपल्या पत्नीलाही काही पत्र लिहिली. ऐकूया त्यातील काही भाग. जर कधी सामान्य संसाराचा मोह होऊ लागला तर असा विचार करा की मुलामुलींची वीण वाढवणे व 4 काटव्या एकत्र करून घरटी बांधणे ह्यालाच जर संसार म्हणायचे असेल तर असले संसार कावळे चिमण्याही करतात. आपली चाचूल बोळकी आपणच फोडून टाकतो, पण त्यामुळे पुढे मागे कदाचित हजारो जणांच्या घरी क्वचित सोन्याचा धूर मिळेल. असा विवेक करून संकटास धैर्याने तोंड द्या. धैर्याने राहण्याचा प्रयत्न करा. आपण एकमेकास एकमेक आहोत. स्वतःच जपले म्हणजे आम्हास सर्व मिळाले. या हळव्या पत्रांसोबतच त्यांनी रचलेल्या पोवाड्यांमधून त्यांची कणखर बाजूही दिसून येते. कॉलेज जीवनात त्यांनी बाजीप्रभूंवर पोवाडा रचला होता. पावनखिंड लढत असताना बाजीप्रभूंवर अनेक वार झाले, पण शिवबाच्या तोफेचा आवाज येईपर्यंत आपण प्राण सोडणार नाही हा त्यांचा पण. त्यावर त्यांचा सहाय्यक त्यांना म्हणतो, थांबा बाजी जखम तरीही पुरी बांधू द्या थांबा, थांबा बाजी जखम तरीही पुरी बांधू द्या थांबा, हर हर रणीचा ऐकून वीरा उसळू नका थांबा. त्यावर बाजीप्रभू म्हणतात, जखम जखम कुठे रे फक्त असे मी तृषाक्रांत थोडा, जखम कुठे रे फक्त असे मी तृषाक्रांत थोडा,
रिपू रक्ता मी पितो घटघटा सोडा मजला सोडा. खरी जखम भू आईस माझ्या, खरी जखम भू आईस माझ्या, फोडी हंबरडा ओढून आईची आतडी बांधू द्या पट्टी तिला सोडा. होईल तोफ शिवबाची क्षणी दो क्षणी, होईल तोफ शिवबाची क्षणी दो क्षणी, खिंड लढवाची फेडा या ऋणा या भूचे, अजी उष्ण बिंदू रक्ताचे द्या मुद्दल मोजुनी साचे. तिला आज स्वातंत्र्य देऊनी फेडा कर्जाला, चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला, चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला. तुम्ही प्रथम सभे माझी, स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभे माझी. आम्ही गात सोत्री बाजीचा पोवाडा आली, आम्ही गात सोत्री बाजीचा पोवाडा आली. चित्रगडीच्या वंशानोच्या सोहारा समया, चित्रगडीच्या भर घातली ती संन्यस्त खड्ग या संगीत नाटकाने. अतिरेकी अहिंसा ही राष्ट्राला कशी घातक आहे हे या नाटकातून दर्शवलंय. प्रेम, दया, क्षमा, शांती या 4 आर्य सत्यांवर आधारित हे नाटक. पण कशाचाही अतिरेक हा वाईटच, मग ती हिंसा असो वा अहिंसा. या नाटकाला संगीत दिलं होतं सावरकर प्रेमी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी. या नाटकातला प्रमुख पात्र आहे सुलोचना, शाक्य सेनापती वल्लभसिंह याची पत्नी. हिचे जे संवाद आहेत त्यातून सावरकरांची स्त्रियांबद्दलची मतं, त्यांच्याबद्दल असलेला आदरच प्रतीत होतो. ती म्हणते, स्त्रिया या पुरुषांच्या रानटी स्वभावाच्या, रानटी हत्तींच्या पायातल्या त्यांना माणसाळवणाऱ्या बेड्या आहेत. आम्ही आहोत म्हणून पुरुषांचे पाय धर्ममार्गावर आहेत, नाहीतर केव्हाच बेछूट उधळले असते. ऐकूया ह्यातीलच एक पद, मर्मबंधात निखळले.
तेवढीच या नाटकातील पदही नाजूक नाजूक काव्य, स्त्री मनाचा वेध घेणार. यातीलच एक पद आहे शतजन्म शोधिताना. यामध्ये आरती म्हणजे उत्कट इच्छा या अर्थी हा शब्द वापरतोय. युगानुयुगे वाट पाहत असलेला भेटीचा क्षण जवळ आला आणि तो मी रुसव्या फुगव्यात व्यर्थ घालवला, या अर्थाचं गीत आहे हे. शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या. शतजन्म शोधिताना 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 शत
युगांची सुख साधना युगांची सुख साधना युगांची सिद्धी संधी गाठी सिद्धी संधी गाठी शतजन्म शोधिताना शतजन्म शोधिताना शताध्यर्थ सारा शतजन्म शोधिताना त्यांची हळवी बाजू. पण हे सगळं म्हणजे हे काव्य, हे ग्रंथ, ही व्याख्यानं सगळी भारतभूमीसाठीच. सावरकरांना उभ्या हयातीतही अवहेलनाच सहन करावी लागली आणि मृत्यूनंतरही. सावरकरांनी हे जाणलं होतं की आपण अंदमानातच खितपत पडलो तर देशसेवेचं, भारताला स्वतंत्र करण्याचं आपलं जे कार्य आहे ते अर्धवट राहील. म्हणून इथे त्यांनी गनिमी काव्याचा वापर करायचं ठरवलं आणि त्यांनी ब्रिटिशांना एक पत्र लिहिलं की मी राजकारणातून बाजूला होईन, मी समाजकारण करेन, मी अमुक गोष्टी करणार नाही. हा गनिमी कावा त्यांनी वापरला. पण काही राजकारण्यांनी आपल्या फायद्यासाठी याचा माफीनामा असा उल्लेख केला. खरं तर शिवाजी महाराजांनी आपली सुटका करण्यासाठी गनिमी काव्याचा वापर केला होता. पण सावरकरांच्या गनिमी काव्याचा उल्लेख मात्र माफीनामा असा केला गेला. विज्ञानाची कास धरणारा नेता. आजचे राजकारणी त्यांच्या गोमातेच्या विधानाचा मात्र आपल्या फायद्यासाठी यथेच्छ वापर करतात. एखादा अंगलाळलेला पोर त्यांच्या पत्रांचा उल्लेख माफीनामा म्हणून करतं त्यावेळी खरोखरच त्यांच्या बुद्धीची कीव येते. ज्यांचं उभं आयुष्य स्त्रियांच्या खांद्याचा आधार घेत सत्याचे प्रयोग करण्यातच गेलं त्यांना काय कळणार स्वातंत्र्यवीरांची तळमळ. स्वातंत्र्य यज्ञात ज्यांचं अख्खं कुटुंब होरपळलं तरीही त्यांनी आपलं ध्येय सोडलं नाही त्यांचं दुःख आताच्या राजकारण्यांना काय कळणार.
या सगळ्या देशभक्तांच्या आहुतींनी अखेर भारताला स्वातंत्र्य मिळालं. सावरकरांच्या हयातीतच या क्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य स्वातंत्र्यवीरांना लागलं. त्यावेळी खरे क्रांतिकारकच अधिक सुखावले होते. यावेळी सावरकरांना जे अजरामर काव्य सुचलं त्या गीतानेच आजच्या या कार्यक्रमाचा आपण शेवट करूया आणि सुरश्री आणि सर्व रसिकांच्या वतीने भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मानवंदना देऊया. जयोस्तुते जयोस्तुते श्रीमान मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे जयोस्तुते जयोस्तुते श्रीमान मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे राष्ट्राचे चैतन्य मोहतो नीती संपदांचे राष्ट्राचे चैतन्य मोहतो नीती संपदांचे स्वतंत्रते भगवती श्रीमती रात्री सूत्यांची स्वतंत्रते भगवती श्रीमती रात्री सूत्यांची परवशतेच्या नभात तुझी आकाशी होशी स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती चांदणी चमचमलखलखशी वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे मालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाणी गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाणी स्वतंत्रते भगवती तुझी विलसत सेनानी स्वतंत्रते भगवती तुझी विलसत सेनानी सूर्याचे तेज उदरीचे गांभीर्य निभूची स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्टतेची वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे मोक्षमुक्ती तुझीच रूपे तुलाच वेदांची मोक्षमुक्ती तुझीच रूपे तुलाच वेदांची स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदती स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदती जे जे उत्तम उदात्त उन्नत महन् मधुरते ते स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते वन्दे